नमस्कार, सुस्वागतम टू शाईन विथ क्षितिजा. तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे. आणि आजचा दिवस तसा बऱ्यापैकी हेक्टिक किंवा कमी हेक्टिक म्हणू शकतो, कारण आज ऑफिस नाही आहे. ऑफिसला सुट्टी घेऊन मी चालले आहे शूटला. म्हणजे ऑफिस टाईममध्ये शूट असल्यामुळे आज सुट्टी घ्यावी लागली. सो मी जाणार आहे आता वाशीला. एक शूट करायचं आहे, रील आहे आणि एक ब्लॉगसुद्धा शूट करायचा आहे. प्लस प्रथमेश गेला आहे आज बोरिवलीला. त्याची आज क्रिकेटची मॅच आहे, फायनल मॅच आहे, जी थिएटर मॅजिक लीगने आयोजित केली आहे. आणि प्रथमेशच्या टीमचं नाव आहे नाटकवाले इंडियन्स. सो फायनल मॅच आहे आज आणि बिचारा दिवसभर त्यामध्येच असेल. त्यांनी मला सांगितलं होतं की प्लीज बघायला ये, पण अनफॉर्च्युनेटली आज आमच्या दोघांच्याही वेळा फार वेगवेगळ्या आणि वेगवेगळे लोकेशन्स असल्यामुळे मला तिथे जाता येणार नाही आहे. पण आय एम शुअर प्रथमेश मॅच जिंकेल आणि ऑल द बेस्ट इथून ब्लॉगमधून सुद्धा. बरं, आत्ता मी पटापट आवरते आणि आजच्या दिवसाचे सगळे अपडेट्स तुमच्यासोबत शेअर करते. ही आहे माझी घरातली अत्यंत आवडती जागा, जिथे खूप झाडं आहेत आणि इथे कॉर्नरला सुद्धा थोडीशी जागा होती, म्हणून इथे काही छोटेसे प्लांट्स मी लावून ठेवले आहेत. आणि येस, झाडं फार गोड आहेत इथे. जितकी जमतील, जितकी मावतील तितकी झाडं लावली आहेत. आणि वरती हे सगळे बघाल तर मनी प्लांट्स आहेत. असं एक ही छोटीशी जी जागा आहे, इथे बसून मला चहा कॉफी वगैरे प्यायला आवडतं. कॉफी नाहीच, पण चहाच बेसिकली. खूप जणांनी हा प्रश्न विचारला होता की हे घर तुमचं स्वतःचं आहे की तुम्ही इथे रेंटने राहता. तर हे आमचं स्वतःचं घर आहे. 2 घरं आहेत ॲक्च्युली. एक अंधेरीमध्ये आहे आणि एक मीरा रोडला आहे. सो दोन्ही घरं आमची स्वतःची आहेत आणि फार प्रेमाने सजवलेत. येस, होम टूर देण्यासाठी आम्हीसुद्धा खूप एक्सायटेड आहोत. पण आम्हाला थोडंसं रिनोव्हेशन करायचं आहे, घरात थोडे मायनर चेंजेस करायचे. होतं आहे का, आम्ही दोघंही एकत्र घरी भेटतच नाही आहोत. म्हणजे संध्याकाळी जे काही येतो भेटतो तेवढेच. पण प्रथमेशचं शूट सुरू असल्यामुळे आणि मला ऑफिसमधून तितकासा मध्ये वेळ मिळत नसल्यामुळे एक साधारण त्याला एक आठवडा वगैरे तरी लागेल की ज्याच्यामध्ये आम्ही सगळं व्यवस्थित छान चेंज करून घेऊ. आणि ते सगळं झाल्यानंतर मग आम्ही तुम्हाला एकदाच घराची जी एक होम टूर असते टिपिकल ती देणार आहोत. आणि डेफिनेटली आम्हीसुद्धा त्याच्यासाठी खूप एक्सायटेड आहोत. पण हे जसं जमेल तसं काही छोटेसे भाग घरातले मी दाखवण्याचा प्रयत्न करते. ते तर दिसतातच मागे, पण स्पेशली असं दाखवण्याचा नक्की प्रयत्न करते. आंघोळ झाली आहे आणि आवरते. जरा लूजच असं शर्ट घातलं आहे बिकॉज खूपच ऊन आहे बाहेर आणि त्यात जाऊन शूट करायचं आहे, ते पण भर उन्हामध्ये, म्हणजे हालतच आहे. ओके, एनिवेज, तर आत्ता आंघोळ झाली आहे. स्किन केअर झाल्यानंतर मी पटकन रेडी होते. मी विचार करत होते एक क्विक मेकअपचं शूट करू का, पण मी असं ठरवलं आहे की ऑफिसला जातानाचा एक क्विक मेकअप आणि शूटचा एक क्विक मेकअप असे सेपरेट व्हिडिओ करेन किंवा मर्ज करून एक व्हिडिओ करेन. सो हे जे आमचं ड्रेसिंग टेबल आहे त्यातला एक खण आहे ज्याच्यात माझं मेकअपचं सामान आहे. आणि इथे तुम्ही बघाल तर इथे खूप सारे असे वेगवेगळे पाउचेस आहेत कलरफुल. मला पाउचेस प्रचंड आवडतात आणि त्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे ना, तुमच्या गोष्टी ज्या आहेत त्या ऑर्गनाईज राहतात. इथे तिथे काही पडत नाही. सो तुम्हाला सगळ्या खणांमध्ये असे पाउचेस दिसतील. आणि पाउचेसच्या सोबत आता हे मला लागेल तर मी काढून ठेवते. आणि अजून काय लागणार आहे? येस, हे लागेल. आय शॅडोज पण आय थिंक लागणार आहेत. ठीक आहे. सो काय होतं ह्याच्यामुळे आपलं सामान तर ऑर्गनाईज राहतंच आणि बॅगसुद्धा ऑर्गनाईज राहते. बॅगमध्ये सुद्धा माझ्या खूप सारे पाउचेस आहेत, तर डेफिनेटली मी तुम्हाला ते सुद्धा दाखवणार आहे. सहज माझ्या डोक्यात असा एक विचार आला की बॅग अशीच दाखवण्यापेक्षा व्हॉट्स इन माय बॅग असा एक सेगमेंट करून सगळं डिटेलमध्ये दाखवलं तर, की मी माझी बॅग कशी ऑर्गनाईज करते. आणि बॅगमध्ये ना कमाल पाउचेस असतात, 5-6 कधी 3-4 रिक्वायरमेंटनुसार पाउचेस असतात. आणि त्या प्रत्येक पाउचेसमध्ये वेगवेगळ्या वस्तू ठेवलेल्या असतात, सो दॅट तो जो बॅगमध्ये एक पसारा होतो रँडम तो होत नाही आणि बॅग खूप छान आणि व्यवस्थित डिसेंट राहते. तर तुम्हाला त्याचा एक सेपरेट व्हिडिओ हवा असेल तर प्लीज मला कमेंट करा, म्हणजे हा व्लॉग पोस्ट केल्या लगेच मी त्या व्हिडिओच्या तयारीला लागते. चहा, पार्लेजीचं बिस्किट आणि आहे इथे माझी आवडती सगळी झाडं. खूप घाई झाली, ऑटो आली, वेट करते. सो मी जाते. बाय बाय. स्कार्ट पण बांधला नाही, सो तो पण येतो ऑटोमध्ये बांधेल. ओके, बाय, सी यू सून. आणि उन्हाळा मात्र कायम तसाच आहे, वाढतच चालला आहे. वाशीला पोहोचायला 5 मिनटं बाकी असताना मला लक्षात आलं की अरेच्छा, आपण गॉगल आणले आणि आपण तो लावायला विसरलो. आणि मी पोहोचलेले आहे वाशीला, जिथे माझं शूट आहे. ते काय आहे ते मी नंतर सांगते. आणि ही आहे ती स्पेशल व्यक्ती.
जी आहे सेंटरचं हृदय. आता सेंटरचं हृदय वगैरे काय आहे तर आम्ही तुम्हाला सविस्तर सांगतोच आहोत. पण ही आहे संपदा, जी माझी ऑफिस कलीग होती, विच टर्न टू सिस्टर, सोल सिस्टर. आणि मग अरे हा अशी सोल, एक मिनिट जरा कॅमेरा पण. तर हीच आहे ती सोल सिस्टर, जे आम्ही ऑफिसमध्ये फार धमाल करायचो. आम्ही एका टीममध्ये होतो, हरवलो आम्ही एकदम लांब आणि खूप मजा यायची. आणि सोल सिस्टर म्हणजे एवढी सोल सिस्टर आहे की जी डायरेक्ट लग्नाला आली, एंगेजमेंटला नाही. ही गोष्ट लक्षात ठेवायच्या नसतात, हळदीला आली नाही, अशा गोष्टी लक्षात ठेवायच्या नसतात. ऑफिस चेंज झालं मग सुट्ट्या मिळत नाही, आणि अशा गोष्टी लक्षात आणि माझ्यापेक्षा ही जास्त थायलंडवरून आल्यासारखी वाटते ना केसांमध्ये. बघा हे बघा, समर वाईब झाले पाहिजे ना तर थोडेसे. आता ओके, आजच्यासाठी ही कॅमेरामॅन आहे, आपली कॅमेरा वुमन आहे, जी आपलं शूट करणार आहे. नाही, मी आधीपासूनच कॅमेरा वुमन होती. हो. खूप सारे शॉट्स मिस घेतलेले आहेत. जर आता संपदा जर असती ना ऑफिसमध्ये, तर तुम्हाला डेली 2 व्लॉग तर नक्कीच बघायला मिळाले. 100%. म्हणजे आमचं मिनी व्लॉगचं करिअर काही व्यक्तींनी संपवलं, ऑफिसमधल्या काही व्यक्तींनी संपवलं. आम्ही सुरू केले. लिटरली काही लोकांनी तक्रार केली की हे लोक लंच ब्रेक मध्ये वगैरे शूट करतात, जेवतात पटापट आणि शूट करतात. आम्ही आमचं लंच ब्रेक कुठे पण युटिलाइज करू शकतो, पण काही लोक आहेत ना खूप 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 2 वर्षापूर्वीच आमचं करिअर संपवलं. आता आम्ही असं लपून छपून करिअर परत चालू करतोय, हो. गपचूप ऑफिसच्या बाहेर. सो आता आपण भेटू लवकरच. सेंटरच्या हृदयासाठी एक सरप्राईजच आहे. हे छोटंसं सरप्राईज आहे जे थायलंडहून आलेलं आहे. ओ माय गॉड. आणि ते अगदीच छोटं आहे. ओशन ब्लू कलर काय दुसऱ्यांना सरप्राईज देण्यात पण सुटत नाहीये. हे क्राबीच आहे, हा पाऊच आहे तो क्राबीच आहे. ओशन ब्लू कलर इथे पण सुटत नाहीये. ओ दिस इज सो ब्युटिफुल. हा तुला भारतात कुठेच नाही मिळणार. मिळाला तर आपण परत व्लॉग करूया, एवढी गॅरंटी देते मी. मला जाऊन शोधायचा पण नाहीये भारतात. सो मी एक्झॅक्टली असे 2 घेतले, एक तुझ्यासाठी घेतले, एक माझ्यासाठी घेतलं. वाव, अरे काय मस्त दिसतंय खरंच. हे खूप असं लॉंगेस्ट आणि तुझ्या हेअरला फार छान वाटतंय, मस्त क्यूट वाटतंय. आणि हे असे छोटे मिरी वस्तू, असे सप्लिमेंट्स छोट्या छोट्या लागणाऱ्या, आणि ते क्यूट क्लिप्स आहेत जे तुला आवडतील. नाहीतर तुझ्या घरच्या ज्या लहान मुली आहेत ते कोणाला नाही मिळणार आहे. हे माझं आहे, मी ओके. सो हे आहे हेअर बो. ओके बाय. ओके बाय. सो आत्ता मी आले डॉक्टर लोहिया ॲक्युपंक्चर, वाशी सेक्टर 3ला आहे. तुमच्यापैकी खूप जणांना माहीत असेल ॲक्युपंक्चर म्हणजे काय असतं. तर जिथे बेसिकली कुठल्याही प्रकारची औषधं दिली जात नाहीत आणि फक्त ॲक्युपंक्चर या टेक्निकच्याद्वारे बरेच आजार बरे केले जातात. सो इथे तुम्ही बघू शकता, फ्रोझन शोल्डर आहे, स्पॉन्डिलायसिस आहे, ब्रेन पॅरालिसिस, बरेच आजार आहेत जे इथे क्युअर होतात. आणि इथे प्रचंड गर्दी असते, तर इथे चपला बिपला तुम्ही बघू शकता. सो आता मी वेट करतो आहे. आता इथे ॲक्च्युली ना कन्स्ट्रक्शन सुरू आहे. सो तुम्ही जर आलात तर तुम्हाला हे असं बघायला मिळेल, बिकॉज काहीतरी बिल्डिंगचं वगैरे रिनोव्हेशन समथिंग दिसतं आहे. आणि इथे अपॉइंटमेंट घेऊन यावं लागतं प्रेफरेबली, कारण फार गर्दी असते. नंबर वगैरे सगळं मी कॅप्शनमध्ये मेन्शन करेनच. सो आता मी वेट करतो आहे, बिकॉज आतमध्ये डॉक्टर आहेत आणि त्यांना आम्हाला भेटायचं आहे. सो येस. ॲक्युपंक्चर ही विना औषध उपचार पद्धती आहे. यात कुठल्याही औषधाचा वापर नसल्यामुळे याचे कुठलेही दुष्परिणाम नाहीत. शिवाय इतर उपचार पद्धतीच्या मानाने यात उपचाराचा खर्च खूप कमी आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तपासणी जास्त करायची गरज पडत नाही. आमच्याकडे आम्ही कॉम्प्युटरवर पूर्ण बॉडी चेक करू शकतो आणि रोगाचं मूळ कारण शोधून काढू शकतो. तर म्हणजे कुठल्याही रोगाचा तात्पुरता औषध देऊन टेम्पररी लक्षणाला दाबण्याच्या ऐवजी ॲक्युपंक्चरमध्ये रोगाचं मूळ शोधून काढून मुळासकट उपचार करू शकतो. त्यामुळं बहुसंख्य रोग हे कायमस्वरूपी नीट होऊ शकतात. म्हणून लोकांनी ॲक्युपंक्चर उपचार करणे आवश्यक आहे. या पेशंटमध्ये आपण नी पेनसाठी ट्रीटमेंट देतो. दर्द हो रहा डीप ब्रेथ. तर सर्वच काही पॉईंट जे असतात ते गुडघ्याजवळ नसून काही पॉईंट आपले
गुडघ्यापासून दूर पण असतात. जिथं दुखतं तिथं ट्रीटमेंट करणं ॲक्युपंक्चर नाही म्हणू शकत आपण. गुडघ्यासाठी करतो पॉईंट्स इथं पण असतात. त्यांना तपासून जे लिहून दिलेले आम्ही त्याप्रमाणे त्यांचं ट्रीटमेंट होतं. त्यांचं कंबर दुखी आणि गुडघे दुखी दोघांचं आपण कंबाईन ट्रीटमेंट करतो एकाच याच्यामध्ये. इसका ज़्यादा नहीं है ना कुछ होते. आपण हाताला आणि पायाला काही पॉईंट्स घेतलेले आहेत त्याला आपण स्टिम्युलेशन करतो. सोबत मेन ह्याच्यामध्ये डोक्यामध्ये जो कमजोर झालेला भाग आहे त्याला आपण एक्सटर्नली स्टिम्युलेट केलं. डीप ब्रेन स्टिम्युलेशन केलं पॅरालिसिसमध्ये तर ते ब्रेनपासून ते ॲक्टिव्हिटी सुरू व्हायला मदत होते. अशा पद्धतीने केलं तर आपण त्याला आतमधून चॅनलाइज करू शकतो. जे नर्व्ज वीक झाले, ब्रेनचा पार्ट वीक झाला त्याला कार्यान्वित करू शकतो. तुम्हाला ती लवकरच एक रील किंवा शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेल की एक्झॅक्टली हे किती छान होतं. आणि इथे तुम्ही आत्ता ह्याच्या आधी बरेच सारे फुटेजेस बघितलेत, बरेच सारे पेशंट्स बघितलेत, तर खरंच मस्त आहे. म्हणजे आत्ता मी ते पर्सनली रेकमेंड करेन माझ्या आईबाबांना सुद्धा. आणि इट्स व्हेरी युजफुल. कारण की म्हणजे लाईक असं आपण यंगस्टर्स आहोत, आपण पण काही पॉस्चर्समध्ये आपल्याला पण खूप डिफिकल्टीज होतात, पण मेडिसिन्स घेणं काही घेणं त्यापेक्षा हे करणं इज रिअली व्हेरी युजफुल. खूप ॲक्च्युली युजफुल आहे. छान एक्सपिरियन्स होता. भलेही आम्ही ट्रीटमेंट नाही घेतली बट त्या लोकांचे एक्सपिरियन्स बघून ते आम्हाला छान वाटलं. खरंच वॉज रिअली नाईस. आणि आम्ही आत्ता सगळं शूट केलं आहे जितकं पॉसिबल होईल तितकं. रील वगैरे लवकरच येईल तर ती तुम्ही बघालच. आणि ह्याचे सगळे डिटेल्स आहेत, सगळे डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. सो त्याच्यानंतर आणि मी यांच्या चॅनलला टॅग पण करते. डॉक्टर लोहिया ॲक्युपंक्चर यांचं यूट्यूब चॅनल आहे, सो तिथे मी ते ॲड करते. सो येस, आत्ता ऑलमोस्ट 2 वाजलेले आहेत आणि आता भूक लागले. मी जेवायला चाललोय, जेवतो आता. आपण उलट्या रस्त्याला चाललो, आपल्याला तिकडे रिक्षा आहे. हे असं होतं. हे कधी कधी येणारी लोक त्यांना वाशीचे रस्ते माहिती नसतात, मग ते अशा काहीतरी चुका करतात आणि त्यांना तर दुसऱ्यांना पण चुकवतात ज्यांना माहिती असतं. लिंबू वगैरे काय पियायचं पूर्ण पिऊ. छान आहे. ॲक्च्युली शबरी हॉटेल इज क्वाईट फेमस फॉर पावभाजी. आता आम्ही खातो. बाय बाय. पावभाजी खाऊन झाले आणि आता मी घरीच निघणार होतो, पण इथे समोर एक गोष्ट दिसली आहे जी आहे हेअर ॲक्सेसरीज, ज्या मला प्रचंड आवडतात. आम्हाला दोघींनाही आवडतात खूप जास्त. तर आता त्या आम्ही घेणार आहोत. जे आवडेल ते घेऊ आणि तुम्हाला नंतर दाखवू. त्याचा आम्ही एक वेगळा हॉलचा व्हिडिओ करू. काय स्क्रंची हॉल नाही, बो हॉल, हेअर एक्सेसरीज हॉल, कसला तरी हॉल. ओके, बघूया. इकडे आहेत बाजूलाच. सो इथे खूप साऱ्या हेअर ॲक्सेसरीज आहेत आणि क्लिप आणि वाव, छान 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 बरंच काय काय आहे. सो बघूयात काय काय मिळतं इथे. दाखवलं पाहिजे होतं पण ठीक आहे. नाही आपण दाखवू शकतो. आय कॅन डू द अनबॉक्सिंग. सो आम्ही सुरुवात केली, आम्ही स्टार्ट केलेला आम्हाला हेअर एक्सेसरीज बघायला. आम्ही सुरुवात केली ह्याच्यापासून. हे मी माझ्यासाठी घेतलं आणि मला खूप आवडलं आहे. छान आहे तसं घालायला हातामध्ये. आणि संपदासाठी आम्ही हेअरबो घेतला आहे, तिला आवडतं. संपदा आणि हेअरबोज इज लाईक ऑलवेज अ गो टू थिंग. तर मग हे आम्ही घेतलं. मांजर बघायची तुम्हाला, पिवळी मांजर. नाही, पिवळा ससा म्हणू शकतो आपण. पिवळा ससा पण नसतो. 1 मिनिट, काही नसतं पिवळं. आपण एक क्लिप घेतलाय. पिवळा पक्षी, पिवळा पक्षी. ओके. त्यानंतर हे असं फुलवंती बनायला थोडेसे फूल घेतलेत आम्ही. येस, अजून आहे फुल. मी तर त्या दिवशी निर्लज्जसारखं माझ्या ऑफिस कलिगला सांगत होती, मला हे आजकाल खूप आवडायला लागले. तुम्ही जर गिफ्ट दिलात तर मी घेऊ शकते, मला काही प्रॉब्लेम नाही आहे. अरे तू बुके दिला पाहिजे. अगं असं म्हणून मला इन्स्टा 2-3 लोकांनी मेसेज केले. असे ह्यांचे ब्रँड्स असतात ना हेअर क्लिपचे, प्लीज तुमचा ॲड्रेस पाठवा. मी पाठवते. मी म्हटलं ओके लगेच, आणि लगेच मी ॲड्रेस. आणि एक मॅन्डेटरी गोष्ट असते जी आम्ही कधीही मिस नाही करत. तर कोणतीही वस्तू घेतली तरी त्याच्यामध्ये हा कलर आलाच पाहिजे. ओशन ब्ल्यू माझा आवडता रंग. हां, त्याच्याशिवाय शॉपिंग कम्प्लीट होत नाही. ओके. सो हे घेतले आम्ही क्लासिक कॉस्मॅटिक इमिटेशन ज्वेलरी म्हणून आहे. शबरी हॉटेल आहे ना त्याच्या बाजूला आहे. पहिल्यांदा मी इथे आलं आणि बरंच काही काही मिळालं. खूप सारं शॉपिंग करून झालं आहे आणि आता मी निघालो. एक सेंटरचं जे डोकं आहे. नाही, मी सेंटरचं हृदय आहे. मी सेंटरचं डोकं होते, आता नाही आहे. आणि हे सेंटरचं हृदय. बरं, हे सेंटरचं डोकं, सेंटरचं हृदय काय आहे तर सेंटर हेड मी होते देवनार सेंटरची, तर त्याचं मराठी ट्रान्सलेशन म्हणून सेंटरचं डोकं. आणि संपदाने स्वतःच ठरवलं की आपण सेंटरचं हृदय आहोत. नाही, मी जेव्हा होती ना सेंटरमध्ये एक जीव होता. सेंटरमध्ये मजा मस्ती होती.
यू अग्री टू दॅट फॅक्ट. आणि मी असताना डोकं होतं, ब्रेन होतं. मग आता तिथे दोघंही नाही समान आहे. आणि म्हणून ते सेंटर बंद पडलेलं आहे. नाही आहे लोक आहेत आणि खूप छान मस्त चालू आहे. इट वॉज जोक्स अपार्ट. ओके. जस्ट जोक. तर आता सेंटरचं जे हृदय आहे ते त्यांच्या घरी चाललेलं आहे आणि मी पण जरा माझी काही कामं आहेत ती करून मग मी जाणार आहे. करतो एवढं लवकर नाही पण अजून टाईम. तर ह्या सेंटरच्या हृदयाला तुम्हाला पुढच्या व्लॉग्समध्ये बघायला आवडेल का हे मला कमेंट्समध्ये कळवा आणि कशा पद्धतीचे व्लॉग्स तुम्हाला बघायला आवडतील ते पण सांगा. मेक अ गुड जोडी. येस. तर ही जोडी तुम्हाला परत व्लॉग्समध्ये बघायला आवडेल का? तर जेव्हा आम्हाला सुट्टी असेल आणि काही स्पेशल डे असेल तर आम्ही डेफिनेटली बनवू तुमच्यासाठी व्लॉग्स. पण हा तुम्हाला व्लॉग आवडला तर त्यासाठी तुम्हाला खूप कमेंट्स करावे लागतील. मग आम्हाला कळेल की तुम्हाला हे आवडले. हां त्याशिवाय कळायचं. याय. ओके बाय.